पांढरकवडा तालुक्यातील रुढा गट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या धरमगोटा गावात सध्या भीषण पाणी टंचाई आहे। स्थिती अशी आहे की महिलांना 1.5 किलोमीटर अंतर पार करून तब्बल 30 फूट खोल दरीत उतरावं लागतं आणि सोबत लहान मुलं देखील असतात। तर दुसरीकडे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे। पांढरकवडा तालुक्यातील रुढा गट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या धरमगोटा गावात सध्या भीषण जलसंकट आहे। महिलांना पाण्यासाठी 1 ते 1.5 किलोमीटरची घाट रस्ता चढून पायपीट करावी लागते, तर दुसरीकडे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे। याकडे प्रशासनानं लक्ष पुरवून टँकरनं पाणी पुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे। कोलाम समाजबहुल 50 कुटुंबांची लोकवस्ती असलेल्या धरमगोटा गावचा संपूर्ण भूभाग खडकाळ आणि डोंगराळ आहे। गावात 3 हातपंप आहेत, मात्र त्याला पाण्याचा थेंबही नाही। एक हातपंप सुरू असून कित्येक वेळा हातपंप मारल्यानंतर थोडं पाणी येतं। यामुळे कधी कधी महिला झोप मोडून रात्रभर पाणी भरतात। या गावात घरोघरी नळ कनेक्शन दिलेलं आहे, मात्र इथं 2 ते 3 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो। गावातील महिला लहान मुलांसह 1 ते 1.5 किलोमीटर दूर आणि 25 ते 30 फूट खोल खाली जाऊन तर पाण्याच्या संकटामुळे अनेकदा नाल्याच्या पात्रातील डोहावर कुत्रे गुरे पाणी पितात। त्याच डोहानजीक झिरी खोदून त्यातील दूषित पाणी पिण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे। दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी देखील महिलांना 1 ते 1.5 किलोमीटरची पायपीट करावी लागते। बाईट 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 हे चित्र बदलण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं गरजेचं आहे। शासन स्तरावर आरोग्य पाणी या उपाययोजनांवर लाखो रुपयांचा निधी दिला जातो, मात्र उपाययोजना मात्र प्रभावहीन असल्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केलाय। उल्हास नेनावे, UCN न्यूज, पांढरकवडा। इथं पाण्याचा कोणी पाहत नाही। पाणी 3-4 आपशा आहे, 4 आपशापासून एकच चालू आहे। एक फॉरेस्टवाल्यांना टाकले, त्याच्यात थोडं पाणी येत आहे। ग्रामसेवक येत नाही, कधी कधी येते, मी का करू एकटाच पडतो। ग्रामपंचायतला कोणी साथ नाही असं तो बोलते। उपसरपंच आहे, येऊ त्रासून गेला, तो आदलाबादला जाऊन जागा धरला। आता सरपंची बाई आहे, 4 वर्ष होत आहे सरपंच पद येऊन, ते आमच्या गावात एकच दिवस पाय टाकत नाही। सरपंच बाई कोण हो का माहीत बी नाही। या गावाचा कोणी सदस्य नाही, अध्यक्ष नाही, कोणीच नाही। पाण्याचा खूप त्रास आहे आम्हाला। सकाळ संध्याकाळी रिकाम बाया भरत आहे, वावरातले कामं सोडून मजुरी करत नाही, पाणी भरत आहे। घरी नाही लावले, सगळ्या घराघराले नळ लावले म्हणून, पण आमच्या बुड्ढा लावले नाही। काऊन नाही लावले आजीबाई? मग काय खाता लावतो म्हणले, लावलेच नाही। गावात सगळ्याकडे लावले? सगळेले लावले, पण आम्हाला बुड्ढाबुडीलेच लावले नाही। तुम्ही 2 जण राहताय का? 2 जण। पाणी कुठून आणतात? पाणी तिथून आणतो, 1 गुण 2 गुण देते बाया। 3 आपशी आहे, 3 आपशी दुरस्ता नाही करत आहे। तसंच ते पाईप आणून ठेवून दिले। आम्हाला पाण्याच्या व्यवस्था नाही आहे, आम्ही गरम पाणी पित आहो। नाल्यात जा लागते आणि आम्हाला पाण्याच्या व्यवस्थाही नाही आहे। पाण्याचा दुष्काळ आहे, आम्हाला पाण्याच्या सोय करा। कैरीहून पाणी येतं तर बंद होत आहे, येत नाही, येतच नाही। 1 दिवस येते, महिनाभर नाही येते, नाही येत, 3 महिने झाले।